मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं जनसंपर्क कार्यालय लवकरच तयार होणार आहे। अंतरवाली सराटी जवळच्या पैठण फाटा इथे हे जनसंपर्क कार्यालय करण्यात येणार आहे। अंतरवाली सराटीनंतर मनोज जरांगे पुढील काही दिवसात आपल्या सामाजिक आणि राजकीय भूमिका याच कार्यालयातून जाहीर करणार आहेत। या ठिकाणावरून आढावा घेतलेला आहे रवी मुंडेचा। राजकीय भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नाही असं मनोज जरांगे यांनी यापूर्वी जाहीर केलेलं आहे। अर्थात 29 ऑगस्ट रोजी ते नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तत्पूर्वीच मनोज जरांगे यांनी ज्या ठिकाणी ऐतिहासिक असं आंदोलन उभं केलं ते म्हणजे 29 ऑगस्ट 2023 रोजी या पैठण फाटा चौकामध्येच मनोज जरांगे यांनी ओबीसी प्रवर्गामधूनच आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यावा अशा प्रकारची मागणी केली आहे। आणि त्याच चौकामध्ये ऐतिहासिक अशा चौकामध्ये मनोज जरांगे यांचं कार्यालय होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारण 3000 स्क्वेअर फूटची ही जागा आहे आणि या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या कार्यालयाची जय्यत अशी तयारी सुरू आहे। साधारण आठवडाभरामध्ये हे कार्यालय तयार होण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तत्पूर्वी कार्यालयाची जय्यत तयारी पाहता खरोखरच मनोज जरांगे 29 ऑगस्ट रोजी राजकारणात सक्रिय सहभाग घेतील का? अर्थात त्यांनी यापूर्वी जाहीर केलेलं आहे की मी स्वतः उभा राहणार नाही, मात्र काही उमेदवार आपले सभागृहामध्ये असावेत अशा प्रकारची त्यांनी इच्छा देखील व्यक्त केलेली होती। त्या अनुषंगाने काही अशी त्यांची भावना आहे का ज्या पद्धतीनं हे कार्यालय या ठिकाणी तयार होत आहे? एकूणच साधारण आठवड्याभरामध्ये हे कार्यालय होण्याची शक्यता आहे। काही कामगार यूपीचे या ठिकाणी जय्यत असं काम या ठिकाणी करत आहे आणि त्यांच्या मतानुसार साधारण आठवड्याभरामध्ये हे सगळं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे। आणि अर्थात आठवड्याभरानंतरच 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे आपली भूमिका जाहीर करणार आहेत। रवी मुंडे, एबीपी माझा, पैठण फाटा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।